सध्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे पॅनल सहित या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. पण या निवडणूक म्हटलं की राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. त्या अगोदरच माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावरती काही राजकीय आरोप झालेले आहेत. त्या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत माढा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे सेल अध्यक्ष, त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रवींद्र ननोरे सर आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्याकडून या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत, निवडणुकीच्या बाबतीत काय नेमकं मत येतं हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज मध्ये. बरे आहे. काय सांगाल सर, आता सध्या करमाळ्यातल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. कारखाना खरं तर प्रशासकाच्या ताब्यात आहे, कारखाना बंद स्थितीत आहे. आता ही निवडणूक लागलेली आहे, कसं पाहता याच्याकडे तुम्ही? प्रथमतः तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न आज पत्रकारांनी केला, त्याबद्दल मी पत्रकारांचं आभार मानतो. करमाळा तालुक्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. हा कारखाना गेली 20-30 वर्ष बंद आहे आणि बंद असताना या कारखान्याच्या निवडणुका होत गेलेल्या आहेत. कारखाना कुणामुळे बंद पडला, कशामुळे बंद पडला, हे करमाळ्यातील शेतकरी बांधवांना सगळ्यांना माहिती आहे. आणि आता कोण चालू करण्याचा प्रयत्न करतंय आणि चालू करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावरती बेछूट आरोप करण्यात येत आहेत. त्याच्या संदर्भात माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला की बाबा काय वाटतं, तर हा कारखाना ज्यांनी आजपर्यंत चालवण्याचा प्रयत्न केला, कारखाना बंद पडण्यामध्ये संजय मामा शिंदेचा तर काय हात नाही. संजय मामा शिंदेनी तर कारखाना चालवलेला नाही. कारखान्यावरती बागल गट, जगताप गट आणि पाटील गट या 3 गटांची आलटून पालटून सत्ता होती. मग बागल गट असेल, पाटील गट असेल किंवा जगताप गट असेल, हे तिन्ही गट सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीनं मी तर काय म्हणतो माहितीये का, एक सापनाथ आहे आणि एक नागनाथ आहे. साप चावल्यावर बी माणूस मरतो आणि नाग चावल्यावर बी माणूस मरतो. यांनी फक्त शेतकऱ्यांना मारण्याचं काम केलेलं आहे. आता उगा प्रेम आणायचं, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण शेतकरी जो सभासद आहे तो जाणता राजा आहे, तो हुशार आहे. त्याला कळतंय की आपल्या भाकरीशी संबंधित असलेला प्रश्न, आपल्या लेकराबाळाच्या आयुष्याशी संबंधित असलेला प्रश्न हा जो आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा आहे, तो कोण सोडवू शकतो हे शेतकऱ्यांना कळणार आहे ना. उद्याच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे काय आहेत आणि संजय मामा शिंदेच कारखाना चालवू शकतात हे उद्याच्या निकालावरनं दिसणार आहे. सर, आता सध्या या निवडणुकीमध्ये आता बागल गट आणि जगताप गट यांनी सुद्धा आता माघार घेतलेली आहे. काय वाटतं याच्या मागचं कारण काय असेल? आता तुम्ही मगा पत्रकार बांधव आहेत, तुम्ही खरं म्हणजे समाजाचा तुम्ही तिसरा डोळा आहे. बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेतली, जगताप गटाने या निवडणुकीतून माघार घेतली. पण कधी घेतली? जेव्हा कारखाना मरून गेलाय तेव्हा या दोघांनी या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे. आणि एकच या सहकारामधला डॉक्टर आहे, तो म्हणजे संजय शिंदे. या मेलेल्या पेशंटवर विलाज करायला निघालेला आहे. त्यामुळे यांनी आता माघार घेतली याच खरं म्हणजे मी तर आभारच मानतो. कारण का जनतेने यांना
मत मागाय गेल्यानंतर घरापर्यंत सुद्धा येऊ दिलं नसतं. कारण तीच माणसं आम्ही कारखाना चालवतो. त्याच्यामुळं इथली या करमाळा तालुक्यातली या आदिनाथ परिसरामधली जी जनता आहे ती पूर्णपणे विटलेली आहे या नेत्यांना. ही कलई गेलेली भांडी आहे ती. त्यामुळं आता यांनी आव आणून उपयोग नाही. त्यांनी माघार घेतली. त्यांना ज्या आदिनाथ देवाच्या नावाने हा साखर कारखाना आहे त्या आदिनाथ महाराजाला मी विनंती करतो की बाबा या बागल गटाला आणि जगताप गटाला सुबुद्धी दे आणि संजय मामाच्या मागे त्यांना पाठव. आता खरं तर निवडणूक लागलेली आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात आणि काल परवाच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोशल मीडियातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावरती आरोप केला की स्वतःचा कारखाना विकला आणि आता आदिनाथची निवडणूक जी आहे ते लढवायला या ठिकाणी करमाळ्यात उतरत आहेत. काय वाटतं? आता बघा, साखर कारखाना क्षेत्रामध्ये दोन प्रकार आहेत. सहकारी साखर कारखाना, खाजगी साखर कारखाना. महाराष्ट्रामध्ये जेवढे खाजगी साखर कारखाने आहेत त्यातला एकही साखर कारखाना सुस्थितीत नाही. वेळेवर लोकांची बिलं देत नाही. आता मला सांगा, संजय मामा शिंदेनी साखर कारखाना विकलेल्या जयवंतराव जगताप साहेबांना दिसतंय. विजयदादाने 2 खाजगी साखर कारखाने विकलेले का दिसत नाही? करकमचा साखर कारखाना विजयदादांनी विकला. करमाळा तालुक्यातील आलेगावचा साखर कारखाना विजयदादांनी विकला. म्हणजे आमचं त्यांच्यावर विजयदादा फार मोठी व्यक्ती आहे. पण विजयदादाला माहित आहे की खाजगी साखर कारखानदारी टिकू शकत नाही. म्हणून त्यांनी ते दोन्ही खाजगी साखर कारखाने विकले आणि सहकार क्षेत्रातले त्यांचे जे 2 साखर कारखाने आहेत, नात्यापुते मधला शंकर सहकारी साखर कारखाना आणि अकलूजचा सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साखर कारखाना, या 2 साखर कारखान्यावरती त्यांनी लक्ष दिले. आता खाजगी साखर कारखाना आणि सहकार क्षेत्रातील साखर कारखाना यातला फरक सांगतो पत्रकार साहेब तुम्हाला. खाजगी साखर कारखान्याला सहजासहजी बँका मदत करत नाही. त्यांच्या गळीत हंगाम चालू करायचा म्हटल्यानंतर अनेक अडचणी येतात. आणि सहकारी साखर कारखान्याला काय माहितीये का, शासनाचं पॅकेज आहे. त्या सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाची हमी महाराष्ट्र शासन घेते. त्यामुळे एक प्रकारची सुरक्षितता आहे सहकारी साखर कारखान्याला. एक थोडक्यामध्ये बाजारपेठेत, थोडक्यामध्ये बँकिंग क्षेत्रात एक विश्वासार्हता आहे सहकारी साखर कारखाने, तशी खाजगी साखर कारखान्याची नाही. त्यामुळे संजय मामानी अजून कर्ज वाढण्यापेक्षा, अजून लोकांची बिलं तटवण्यापेक्षा तो कारखाना विकला. याबद्दल मी संजय मामाचा आभार मानतो. कारण खाजगी साखर कारखाना चालवणं एवढं सोपं नाही. रोज आपण पेपरला बघतो की त्या खाजगी साखर कारखान्याच्या दारापुढं बिलासाठी लोक उपोषणाला बसतात, मोर्चे काढतात. पण ज्या व्यक्तीला धंदा करायचा आहे त्या व्यक्तीने खाजगी साखर कारखाना चालवावा. पण ज्या व्यक्तीला धंदा आणि राजकारण आणि समाजकारण करायचंय त्या व्यक्तीने खाजगी साखर कारखान्यापासून फारकत घेतलेली बरी आणि मामाने घेतलेला निर्णय हा योग्य. आता अनेक या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न की असं बोललं जातंय की एका पुतण्याला सोलापूर जिल्हा दूध संघाचं अध्यक्षपद, दुसऱ्या पुतण्याला सभापती पद आणि स्वतःच्या मुलाला सरपंच पद दिलं. त्यामुळे संजय मामा शिंदे यांनी
राजकीय घराणेशाही राजकारणात उतरवली किंवा स्वतःची घराणेशाही राजकारणामध्ये उतरवली असा देखील आरोप केला जातोय. काय वाटतं नेमकं यामागचं? प्रश्न पत्रकार साहेब तुम्ही इतका सुंदर विचारलाय. माननीय जयवंतराव जगताप साहेबांना माढा तालुक्याची भौगोलिक, माढा म्हणतो आम्ही, माढा तालुक्याची भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास नाही. या शिंदे बंधूंना गेली 30 वर्ष माढा तालुक्यात विरोधकच नाही हो. एकही जिल्हा परिषद सदस्य विरोधकाचा निवडून येत नाही, एकही तालुका पंचायत समिती सदस्य निवडून येत नाही. मग आलेल्यापैकी जे निवडून येतात ते आलेले सभासदच म्हणतात हो, विक्रमसिंह शिंदेला सभापती करा, भैयासाहेबाला सरपंच करा. मग त्यावेळेस काही निर्णय घेणार? पुत्रप्रेम म्हणून, बंधुप्रेम म्हणून हे राजकारणात चालत. तर असे घराणेशाही जर लादली असती तर 30 वर्षांचं राजकारण टिकलं असतं का? 30 वर्ष जनतेने सहन केलं असतं का? तर असं काही नाही. आणि ही माणसं प्रचंड मताने निवडून येतात हो. मग रणजितसिंह शिंदे असत, विक्रमसिंह शिंदे असत, किंवा संजय मामाचा मुलगा जो निमगावचा सरपंच आहे यशवंत भैया शिंदे, प्रचंड मताने निवडून येतात हो. आणि मग असं असताना जनतेमधून जर उठाव असेल की यशवंत भैयाला सरपंच करा, विक्रम दादाला सभापती करा, तुम्ही काय करू शकता? आणि ज्या वेळेस बर का पत्रकार साहेब आपण लोकांकडे एक वोट करतो ना, तर 4 वोट आपल्याकडे असतात ना. संजय मामा शिंदेवरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता, मग मी नम्रपणे मी सांगतो, मग जयवंतराव जगताप साहेबांनी स्वतःच्या मुलाला नगराध्यक्ष का केलं? दुसरे कोण कार्यकर्ते नव्हते का? त्यांची कॅपॅसिटी नव्हती का? जे मोजमाप तुम्ही माढा तालुक्यातल्या घराणेशाहीला लावता ते मोजमाप सुद्धा तुम्ही स्वतःचं अवलोकन करा ना. आज 30-40 वर्ष झालं मार्केट कमिटीचे चेअरमन जयवंतरावच आहेत का? दुसरं कोण लायकीचं नाही का करमाळा तालुक्यात? का सगळे अशी तशीच आहेत? मग तुम्ही करता त्या जनतेची सेवा, आणि संजय शिंदेनी केलं ती घराणेशाही केली. असं नाही चालत भाऊ. हे मोजमाप चालत नाही. तुम्हाला एवढं जर घराणेशाही तुमचा विरोध असेल तर तुम्ही आता उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा बघणार आहे. नगरपालिकेत कुणाला उभा करणार आहे तुम्ही, जिल्हा परिषद मध्ये तुम्ही कुणाला उभा करणार आहे. आणि तुम्ही आज माझं तर आज मी संजय शिंदेच्या परस्पर चॅलेंज देतो. आम्ही उद्या यशवंत भैया शिंदे साहेबाला सांगतो की तुम्ही राजीनामा द्या, पण जयवंतराव मी पण मार्केट कमिटीचा राजीनामा द्यावा. चॅलेंज आहे आमचं. तर असं तुम्ही जेव्हा लोकांकडे वोट करता, आता तुम्ही बघा दुसरी बाजू, आदरणीय आमदार नारायण पाटलांनी स्वतःच्या मुलाला सरपंच केलं. ही घराणेशाही नाही का? आदरणीय आमदार नारायण पाटलांनी स्वतःच्या भावाला सभापती केलं, अतुल पाटील, पहिलवान अतुल पाटलाला. ही घराणेशाही नाही का? तर असं नसतं. राजकारणामध्ये घराणेशाही सुद्धा कल्याणकारी जर असेल, घराणेशाही जर लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रश्नामध्ये जर सहभागी होत असेल आणि लोकांना न्याय देत असेल, तर ती घराणेशाही सुद्धा कल्याणकारी आहे. आणि म्हणून मी माझे आमदार जयवंतराव भाऊंना सांगतो की माढा तालुक्यातली घराणेशाही कल्याणकारी आहे. आता घराणेशाहीवरती सुद्धा ते तुम्ही विश्लेषण रीतीने केलंय.
पण राजकारणात असे काही निर्णय घ्यावे लागत असतात की काही वेळेस अपरिहार्यता असली तरी सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात. आता त्याच अनुषंगानं करून असा पण आरोप केला जातोय की राजकारणात माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी वेळोवेळी गॉडफादर बदलले आणि त्यांना धोका दिला. काय नेमकं वाटतं याबद्दल? कोण म्हणतं असं? माजी आमदार जयवंतराव जगताप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाखतीमध्ये बोललेले आहेत असं. आता बघा, संजय मामाच्या राजकीय उदयापासून आजपर्यंत आम्ही समोरून त्यांना पाहतोय. संजय मामा शिंदेनी कधीही आपला राजकीय गॉडफादर बदललेला नाही. पहिल्यापासून आजपर्यंत त्यांचा राजकीय गॉडफादर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत. त्यांचंच मार्गदर्शन आहे. एकदाही गॉडफादर बदललेला नाही. पण जे आमदार साहेब जयवंतराव जगताप साहेब जे आरोप करतात त्यांनी मात्र अनेक वेळा गॉडफादर बदललेले आहेत. सुरुवातीला अपक्ष निवडून येताना त्यांचा गॉडफादर शरद पवार साहेब होते. त्याच्यानंतर त्यांना तिकीट मिळाले नाही, काँग्रेसमध्ये गेले. त्यांचा गॉडफादर सुशील कुमार शिंदे होता. तिथे राजकीय पराभव झाला. पुन्हा सिंग मोडून पुन्हा वासरात शिरले. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर गेले. म्हणजे वेळोवेळी त्यांनी सुद्धा आपला गॉडफादर बदललेला आहे. आणि गॉडफादर बदलणं ही एक फॅशन झाली हो. जो गॉडफादर आपल्याला न्याय देत नसेल, आपल्याला जर न्याय मिळत नसेल, आपल्या कर्तृत्वाला जर संधी मिळत नसेल, तर गॉडफादर हे लोक बदलतातच, असं समजू नका. त्यामुळे संजय मामांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीही गॉडफादर बदललेला नाही. उलट माझे आमदार जयवंतराव जगताप साहेबांनी अनेक वेळा प्रत्येक निवडणुकीत हा सांगायचं राहिलं, उद्धव ठाकरे साहेब सुद्धा यांचे गॉडफादर होते काही दिवस शिवसेनेचे आमदार असताना. कुणी गॉडफादर बदल? तुम्हीच गॉडफादर बदलले. तुम्ही टांगा दिल्या, तुम्ही त्यांच्यावरती डावपेच केले. संजय मामांनी केले नाही. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये का पत्रकार, की जयवंतराव भाऊनी जेवढ्या कोलांट्या उड्या मारल्या त्यामध्ये हे 4 पायावर कधी पडलेच नाही. हे पाठीवरच पडले. त्यामुळे त्यांचं राजकारण संपून गेलं. 2019लाच याच माझे आमदार जयवंतराव जगताप साहेबांनी संजय मामांना साथ दिली होती आणि आता 2024ला विरोध. काय या विरोधामागचं कारण काय असू शकतं? आपल्या नजरेतून कसं तुम्ही त्याचं विश्लेषण कराल? आता बघा, 2019ची निवडणूक लागली. आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी संजय मामा शिंदेना पाठिंबा दिला. संजय मामा निवडून आले. 19 ते 24 5 वर्ष एवढा दोघांचा संसार सुखाचा चालला. प्रचंड कामं झाली. खूप मोठा निधी आला. मला वाटतं संजय मामाने 100-200 कोटी रुपये त्या नगरपालिकेला निधी दिलाय करमाळ्याच्या. माझ्या अभ्यासाला सांगतो, मला मी केलेलं अवलोकन की हा निधी हे दोघांमध्ये वितुष्ट यायचं खरं कारण आहे. 2024ला जो दोघांचा तलाक झाला, जो घटस्फोट झाला, त्या घटस्फोटाचं खरं कारण निधी आहे. करमाळा नगर परिषदेला जो निधी दिला गेला आणि जयवंतराव जगताप साहेबांचे चिरंजीव तिथे नगराध्यक्ष, पण मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय म्हणल्यानंतर दिलेल्या निधीची कामं नगरपालिकेनं न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने करावं असा एक GR संजय मामाने आणला. आणि ती कामं सार्वजनिक खात्याकडे वर्ग झाली
आणि नगरसेवक नगराध्यक्ष यांना मिळणारी टक्केवारी बंद झाली आणि इथं खरं मला वाटतं इथं खरी माशी शिंकली. आणि मग त्याला असं वाटायला लागलं काय नाही ही गाय जर आपल्याला दूध देत नसेल तर या गायचा उपयोग काय आपल्याला. मग ही गाय आपण आता खटकाच्या दारात बांधलेली बरी. आणि दुसरं कारण असं आहे, थोडा आपण डिटेल जर अभ्यास केला की हा जो जगताप गट आहे, हा जो बागल गट आहे, यांचे अनेक बिनीचे शिलेदार, गावगावचे बिनीचे शिलेदार, सरपंच, समाजामध्ये पत असलेली माणसं ज्यावेळेस त्यांना सोडून मामाकडे यायला लागले, मामाच्या गटात प्रवेश करू लागले, मामाच्या पक्षात प्रवेश करू लागले, मामाचं नेतृत्व स्वीकारू लागले, त्यावेळेस यांना वाटू लागलं की आता आपलं घरी रिकामच होणार आहे. वेळी संजय मामाला आवरलं तर बरं, नाहीतर आपल्याजवळ एकही कार्यकर्ता राहणार नाही. या भीतीपोटी 2024 ला विरोध करायला सुरुवात केली. आर्थिक काय व्यवहार घडले, काय काय ते खरं म्हणजे हिथं सुद्धा जीएसटी आहे हो. जीएसटी तर जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आता तुमच्या ह्याच्यामध्ये कसं? जीएसटी म्हणजे काय, करमाळा नगरपालिकेमध्ये जी कामं संजय मामाने दिले त्यामध्ये जगताप स्पेशल टॅक्स, जीएसटी, जगताप स्पेशल टॅक्स, या जीएसटी मुळे सुद्धा दोघांमध्ये वाकडं आलं हो. ही जीएसटी नाही बेकार आहे बघा. या जीएसटी मुळे 2024 ला जयवंतराव भाऊनी ठरवलं की आता संजय मामाला विरोध केल्याशिवाय आपला गट जिवंत राहणार नाही, आपलं दुकान चालणार नाही, नाहीतर 2024 नंतर आपल्या दुकानाला फळी लागणार आहे. म्हणून जयवंतराव भाऊनी संजय मामाला 2024 ला विरोध केला. 2019 ला ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणत हातात हात घालून एकमेकाला सहकार्य केलं आणि त्यानंतर अचानक 2024 ला आता तुम्ही म्हणालात की ही दोस्ती निधीमुळे केवळ तुटली. आता याच दृष्टीतून आता काही जण आता म्हणजे पंचाची भूमिका या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घेणार असल्याची जाहीर करतायत. मग ह्या पंचाची भूमिका माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला रोखू शकेल का, आणि ती खरंच महत्वाची असू शकेल का? पंचाची भूमिका काय वाटतं तुम्हाला? आता बरं का, माजी आमदार जयवंतराव भाऊनी परवा मी मुलाखत त्यांची वाचली की आता मी पंचाची भूमिका करणार आहे. खरे मला एवढं बरं वाटलं की एवढा मोठा त्याग करणारा माणूस मी महाराष्ट्रात कुठेच बघितला नाही. पहिलवाना तर डायरेक्ट पंचच, मधल्या सगळ्या पायऱ्या त्यांनी सोडून दिल्या, डायरेक्ट उडी मारली ती पंच. पण हा पंच दुसऱ्या दिवशी मला नारायण पाटलाच्या स्टेजवर दिसायला लागला हो. नारायण पाटलाच्या सभेच्या पोस्टरवर हा पंच. मग पंच हा निरपेक्ष असतो, तटस्थ असतो. मग असा पार्सलिटी करणारा जर पंच असेल तर निकाल योग्य लागेल का? मग ह्या पंच बिंच काय ही स्वतःच त्याला काय म्हणतो माहितीये का, स्वतःच उंची वाढवण्यासाठी, ती उंचच आहेत, ते मोठेच आहेत, एका त्यागी घरातला आलेले आहेत, वडील देशभक्त होते, ते जरी देशभक्त नामदेवराव जगताप साहेबांचे ते जरी रक्ताचे वारस असले, पण आम्ही विचाराचे वारस आहोत. आम्ही नामदेवराव जगतापच्या विचाराचे वारस आहोत. त्यामुळं भाऊने असल्या थापा मारू नये असं मला वाटतं. आता तुम्ही उल्लेख केला की करमाळा नगर परिषदेसाठी त्यावेळेस तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी 100-200 कोटीचा निधी दिला. करमाळा तालुक्यासाठी सुद्धा बराचसा निधी दिलेला आणलेला आहे तुम्ही असं म्हणता. तरी सुद्धा आता आगामी काही महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या बाबतीत संजय मामा शिंदे यांना यशापासून थोडस दूर म्हणजे काटावर आल्यानंतर हुलकावणी दिली गेली. तर ह्या पराभवाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
तर कागदोपत्री जर आपण अभ्यास केला तर या पराभवाला मी पराभव मानत नाही. आज ही जनतेचा आमदार संजय शिंदेच आहे, लोकांचा आमदार संजय शिंदेच आहे. करमाळा तालुक्यामधले सगळे नेते एका बाजूला आणि एकटा संजय शिंदे एका बाजूला. कुणी रत्ती महारथी त्यांच्या बरोबर नव्हती. एक जिल्हा परिषद सदस्य नाही करमाळा तालुक्यातला, एक पंचायत समिती सदस्य नाही, मार्केट कमिटीचा डायरेक्टर नाही, कुणी नाही. पण जनतेमधूनच संजय शिंदे आणि हा जो संजय मामांना हा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, हा नैतिक दृष्ट्या करमाळा तालुक्यातील नेते म्हणणाऱ्या लोकांचा हा पराभव आहे. संजय मामा शिंदे जर अजित पवार साहेबांच्या गटात तिकिटावर उभा राहतात, काय चित्र असतं आज? रश्मी दिदी उभा राहिल्या नसत्या. रश्मी दिदीला जी आता प्रिन्स बागलाला जी 25-30 हजार मतं मिळालेली आहेत, ती जर मामाच्या मतामध्ये ऍड केली, कोण निवडून येते? मामा निवडून येते. मामाच्या पराभवाचं पहिलं कारण मामानी तिकीट नाकारलं आणि मामाच्या पराभवाचं दुसरं कारण जरांगे फॅक्टर. हा जो बेल्ट आहे करमाळा तालुक्यामधला धनगर, माळी, ओबीसी हा जो बेल्ट आहे, या बेल्ट मध्ये जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल एक रिॲक्शन उमटलेली होती. मग मामाचं काम असताना सुद्धा हा ओबीसी पॅटर्न इथं चालला, त्यामुळं मामाचा काठावरती पराभव झाला. आता 2019ला निवडणूक झाली. आता तुम्ही म्हणालात की आमदारकीच्या निवडणुकीला संजय मामा शिंदे एकीकडे असे होते आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट, ज्याच्यामध्ये सगळेच राजकीय नेते मंडळी एकमेकाला साथ देऊन संजय मामाच्या विरोधात उतरली होती. तरी सुद्धा जनतेनं संजय मामा शिंदे यांना विजयाकडे नेलं. तशीच आता कारखान्याची परिस्थिती, आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती पाहिली तर तशीच दिसते. एकीकडे आता संजय मामांचा पॅनल आहे आणि दुसरीकडे दिग्गज आहे, म्हणजे अनेक राजकीय मंडळी जोर लावतायत. तर आता नेमकं या निवडणुकीमध्ये गेल्या 2019ला जसं जनतेने संजय मामाला आमदार केलं होतं, तसंच आता कारखान्याची सत्ता यावेळेस शेतकरी सभासद संजय मामांच्या हातात देतील का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? साखर कारखान्याची निवडणूक, लोकसभा विधानसभा निवडणूक या वेगवेगळ्या आहेत. लोकसभा विधानसभा डायरेक्ट जनतेशी संबंध येतो. साखर कारखान्यामध्ये ठराविक सभासदाची संबंधित मतदान असतं. प्रत्येक गटाने आपलं मतदान नोंदवून घेतलेलं आहे, आपले मतदार नोंदवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आता जे संजय मामाला विजयाकडे घेऊन जाणारे दोन फॅक्टर आहेत. एक बारामती अॅग्रोचे सुभाष गुळवे, आणि आज जरी कुंपणाच्या बाहेर असल्या तरी आदरणीय रश्मिताई बागल. रश्मिताई बागल या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळं आणि संजय मामा शिंदे यांना फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांचा पाठिंबा असल्यामुळं आणि मामा सहजासहजी कुठल्याही निवडणुकीमध्ये भाग घेत नाही, त्यांनी वर्ण आदेश आल्यानंतरच या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. आणि सभासदांना एवढं कळतं की हा कारखाना चालू करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिला पाहिजे, विरोधकाच्या हातामध्ये देऊन उपयोग नाही. सत्ताधारी जे आहेत फडणवीस, शिंदे आणि पवार
यांचे जे कोण आहे तिथं कारखाना निवडणुकीमध्ये, त्यामध्ये संजय मामा शिंदे असेल, सुभाष गोळे असतील, यांच्या ताब्यात जर कारखाना दिला तर ही निधी आणू शकतात. कारण आदिनाथ चालू करणं तसं अवघड नाही. आदिनाथपेक्षा देखील पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर फार मोठं कर्ज होतं, परंतु सरकारने मदत केल्यानंतर कारखाना चालू झाला ना. मग आता हा आदिनाथ चालू जर करायचा असेल तर सभासदांनी संजय मामा शिंदेच्या ताब्यामध्ये हा जर कारखाना दिला तर निश्चित सरकार मदत करणार आहे. आजपर्यंतच्या संचालकांनी या कारखान्याच्या बॉयलर मधून गांजाचा धूर काढला. सध्या राज्यात सत्तेत असलेले देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे संजय मामांना निश्चितपणाने मदत करतील आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार देखील मामांना मदत करेल. आणि मग शेतकऱ्यांनी यावर्षी आता ज्या निवडणुकीत कारखाना हा माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या ताब्यात द्यावं आणि ते निश्चितपणानं सुरळीत करतील असं तुम्हाला ठाम विश्वास आहे? आहे, प्रश्नच नाही. सर, धन्यवाद. आपण वेळ दिलात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं. आणि मला एक गोष्ट, मी परवा जयवंतराव भाऊची तिची मुलाखत ऐकली, त्यामध्ये ती काय म्हणले, संजय शिंदेने मदरसा चालवायला सुरुवात केली. आमच्यातले कार्यकर्ते संजय शिंदेच्या मदरसात जाऊन जमा होत्या. खरं म्हणजे भाऊ सारख्या ज्येष्ठ माणसांनी, बरं का, आम्हालाही ते आदरणीय, आम्हालाही पूजनीय, भाऊ सारख्या ज्येष्ठ माणसांनी मदरसा सारख्या धार्मिक प्रश्नावरती बोलायला नको होतं. कारण एका धर्माची ती एक पवित्र ठिकाण आहे, जिथं 5 टाइम नमाज पडली जाते, जिथं कुराणचं पवित्र पठण केलं जातं, जिथं महिनाभर रोजे पकडले जातात, धार्मिक शिक्षण दिलं जातं. मग अशा ठिकाणी जे पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी जर जयवंतराव भाऊचे कार्यकर्ते येत असतील तर भाऊला वाईट वाटायचं कारण काय? सांगा ना. मदरसा एक पवित्र ठिकाण आहे. आजपर्यंत जयवंतरावच्या धर्मशाळेत लोक राहिलीच की हो. तुमच्याकडे होती ती धर्मशाळा होती. संध्याकाळी धर्मशाळेत काय चालतं? मदरशात तसं चालत ना. पण आमच्या संजय मामा शिंदेकडे असलेला मदरसा हा इतका पवित्र आहे. अजून काय जयवंतराव भाऊकडे जर काही कार्यकर्ते शिल्लक असतील तर मी त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो की तुमचे कार्यकर्ते आमच्या मदरशात पाठवा. तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्राध्यापक रवींद्र ननवरे सर यांच्याशी संवाद साधलेला आहे. अतिशय स्पष्टपणाने त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला बहुमतानं निवडून देणे सुद्धा त्यांनी एक प्रकारे आवाहन केलंय. आणि कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू करायचा असेल तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला निवडून द्यावं असं ते देखील आवाहन करत आहे. सर, धन्यवाद. आपण वेळ दिलात. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.